अगदी पाण्यासारखे आणि कुरकुरीत तोंडात टाकणार विरघळणारे आपण आज बटाटा पापड करणार आहोत. अचानकच ठरलं करायचं. शाबू म्हणजे हा आहे रविवारचा. सासूबाईंचा उपवास होता आणि एक वाटी शाबू राहिला होता. मी गरगटा शाबू केला आहे, त्याचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. पण एवढ्याच शाबूचं मी छान असं तोंडात विरघळेल असं हे बटाटा शाबू पापड केलं आहे. खूप सुंदर लागतो चवीला. आणि तुम्हाला पातळ आणि एकदम कुसकुशीत पाहिजे असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने तयार करा बरं का. तर इथं एक वाटी मी इथं अंदाज पंचवीस घेतला आहे. कोणतीही वाटी वापरा. त्या वाटीनं शाबू घ्या आणि जेवढा शाबू फुगून होतो ना त्या प्रमाणानुसार माप घ्यायचं बरं का. तर इथं पातेल्यानं वगैरे घेणं असाल तर सुद्धा चालतं. तर इथं एक वाटी इथं शाबू होता आणि त्याला 6 वाटी इथं पाणी वापरलं आहे. त्यामध्ये मी बटाटासुद्धा ॲड करणार आहे किसून 2. त्यामुळे इथं पाण्याचा वापर जास्त केला आहे. तर आपण हे पाणी आहे ते गॅसवर ठेवायचं. त्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ आणि चिली फ्लेक्सचं. तर चिली फ्लेक्स ऑप्शनली आहे, तुम्हाला आवडत असलं तर घातलं चालतं किंवा मिरचीचा जो ठेचा असतो तो सुद्धा ॲड केले तरी चालतं. प्लेन करू शकता. तर पाणी उकळी मारून द्यायचं मीठ आणि चिली फ्लेक्सचा घालून. पाणी उकळ्या पाण्यामध्ये शाबू घातला की एक 5 ते 10 मिनटं गॅसची फ्लेम लो करून ना हा शाबू छान शिजवून घ्यायचा आणि आपण बटाट्याची साल काढून हे खिसून घ्यायचं. बटाटा आहे ते आपल्या आवडीनुसार वापरला तरी सुद्धा चालतो. जास्त बटाटा आवडत असेल तर आणि ॲड केला तरी चालतो. बटाटा हा खिसणीने खिसून असा घ्यायचा. मी बारक्या खिसणीने घेतला आहे, मोठ्या खिसणीने खिसून घेतला तरी चालतील. लांबडे काप कसं आवडतं त्या पद्धतीनं, लांबडे बारीक वगैरे अशा पद्धतीनं. तर हा 2 बटाटे घेतले आहेत. जेवढा शाबू होता त्याचप्रमाणे मी इथं बटाटे वापरले आहेत. 2 बटाटे घेतले आहेत आणि बटाटा आणि शाबूचं पापड आहे ना खूप सुंदर लागतं चवीला उपवासा वेळेला. आणि अशा पद्धतीनं बटाटा 2 ते 3 वेळा धुवून घेतला आहे. धुतलेला बटाटा आपण पिळून घ्यायचा. पिळूनच घ्या शक्यतो, कारण की पाणी आपण अगोदरच ॲड जास्त केलं असतं. लागलं तर एखादा मग उकळून आपण पाणी घेतलं तरी चालतं, त्यामध्ये घातलं तर चालतं. पण जास्तचं पाणी आहे ते त्यामुळं कसं पापड व्यवस्थित पातळ होतं किंवा चुकण्याची शक्यता असते. पाणी आता आपण घेतलं आहे 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर हा बटाटा किसलेला शाबूमध्ये घालायचा. आपण 5 ते 10 मिनटं गॅसची फ्लेम लो करून हा शाबू शिजवून घेतला आहे आणि बटाटा घालून आपण हा आता एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं. शिजलं तसं हे अगदी घटसर होतं. तर बघू शकता अगदी हे जे पाणी भरपूर घातलं आहे यामध्ये आणि शिजल तसं घट्ट झालं की आपण शाबू शिजलं की गॅस बंद करून एक 10 मिनटं थंड झाल्यानंतर शाबू आपण करायला घेणार आहोत. अगदी पातळ असलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळं ना शाबू आहे ते एकदम पारदर्शी होतो, कुसकुशीत होतो. अगदी मी ज्या पद्धतीने केलं आहे तसंच. तर तुम्हाला एकदम तोंडात टाकताच विरघळणारे शाबूचे पापड पाहिजे असेल तर नक्की अशा पद्धतीने करा. मी राहिलेल्या शाबूपासून हा उद्योग केला आहे. वाळवणाचे पदार्थ आहे म्हटल्यानंतर आपल्या सीझन चालू आहे म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात फक्त वाळवणाचे पदार्थ करायचं असंच असतं. राहिलेला शिळा भात असू दे, राहिलेला शाबू असू दे किंवा रेशनिंगचं तांदूळ बघू दे किंवा शाबू बघू दे, त्यापासून आपण वळवण्याचे पदार्थच करायचा जास्त प्रयत्न करत असतो. तर बघा आपण थोडंसं थंड झाल्यानंतर करायला घेतलं आहे त्यामुळे लगेच घट्ट होतं आणि शाबूसुद्धा छान शिजवून द्यायचा. बारीक गॅस करून मोठा गॅस केला की नुसताच पांढरा शुभ्र राहतो तसा आणि आपण तळतो तेव्हा थोडंसं पिटाळ्यासारखं किंवा कच्चा राहतो. तर बघा वाळून अगदी कागदासारखे असे पारदर्शी झाले आहेत आणि तळायला घ्यायचे. तळताना सुद्धा लगेच पटपट तळतात, फुलतात सुद्धा छान. असे शाबूसुद्धा कुसकुशीत लागतो कारण की जास्त वेळ हा शाबू भिजला गेला आहे. त्यामुळे शाबू जेव्हा तुम्ही पापडाला वगैरे जे गरगटा वगैरे करताना त्यावेळेला शाबू छान असं भिजवून ठेवा. अगदी पाणी जास्त ठेवायचं शाबूमध्ये आणि चांगला फुलला जातो. आणि जेव्हा आपण पापड तळतो किंवा पापड जेव्हा करतो अशा पद्धतीने छान असा शाबू टपोरा दिसतो बघा. तर तुम्हीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर नक्की करा. आणि तुम्हाला वळवण्याचे पदार्थ बघायला आवडत असतील किंवा करणार असाल तर आपल्या सोनालीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदम कुसकुशीत तोंडात टाकता विरघळणारे हा पापड झालते. तर जेव्हा तळल तेव्हा सासरे म्हणतात मला की हे पापड तळलेस का, थोडेच केलते आणि भरपूर करणार आहे. तर फक्त खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ. आणि जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.